मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा, बीड जिल्ह्याची जी काही पोलीस पाटील भरती आहे, त्यासाठी लागणारे मित्रांनो, आपण जे काही प्रश्न आहेत ते पाहणार आहे. मित्रांनो, हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत. या व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी आपण एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्या WhatsApp ग्रुपची लिंक मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा. WhatsApp ग्रुपची लिंक टाकलेली आहे, त्यावर क्लिक करून तो WhatsApp ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. जेणेकरून मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी सगळे प्रश्न या ठिकाणी मिळून जातील. त्यामुळं जो ग्रुप दिलेला आहे मित्रांनो, त्या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा मित्रांनो. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा. आवर्जून जॉइन करा. चला प्रश्न क्रमांक 1 आहे आणि मित्रांनो ज्या पण प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल, त्याचं उत्तर व्हिडिओ थांबवून खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाइप करा. कारण की तुम्ही एकदा उत्तर टाइप केलं की तुमच्या लक्षामध्ये कायमस्वरूपी राहतं. प्रश्न क्रमांक पहिला आहे मित्रांनो, बीड जिल्ह्याची स्थापना केव्हा झाली? चला द्या उत्तर. आपल्याला उत्तर देण्यासाठी 3 सेकंद मिळतील. द्या उत्तर. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1 मे 1960. लक्षात ठेवा 1 मे 1960ला बीड जिल्ह्याचं या ठिकाणी स्थापना झाली होती पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बीड जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे? चला द्या उत्तर. अतिशय IMP प्रश्न आहे की बीड जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 10,693 चौरस किलोमीटर. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ए 10,693 किलोमीटर ह्याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 काय पहा, बीड जिल्ह्याचं जुनं नाव काय होतं? खूप IMP प्रश्न आहे की बीड जिल्ह्याचं जे काही जुनं नाव आहे मित्रांनो ते काय आहे? बीड जिल्ह्याचं जुनं नाव काय आहे? चला द्या उत्तर. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चंपावती नगर. लक्षात ठेवा चंपावती नगर. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, बीड जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? द्या उत्तर. बीड जिल्हा हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? बरोबर आहे सर्वांचं. तो ऑप्शन क्रमांक सी मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्रांनो बीड जिल्हा येतो पहा प्रशासकीय विभागामध्ये. बीड जिल्ह्यामधून वाहणारी प्रमुख नदी कोणती आहे? चला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की बीड जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी कोणती आहे? बीड जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी कोणती आहे? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गोदावरी नदी मित्रांनो बीड जिल्ह्यातून वाहते पहा. प्रश्न क्रमांक 7 आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये कितवा क्रमांक लागतो? बरोबर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी 12वा क्रमांक लागतो. लक्षात ठेवायचं आहे बघा 12वा क्रमांक लागतो पहा. प्रश्न क्रमांक 8 आहे पहा, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये धनेगाव येथे मांजरा नदीवर कोणतं धरण आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मांजराच धरण आहे मित्रांनो. मांजरा नदीवर कोणतं धरण आहे? तर मांजराच धरण आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे पहा, महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्याची ओळख कोणता जिल्हा म्हणून आहे? महाराष्ट्रात बीड जिल्ह्याची ओळख कोणता जिल्हा म्हणून आहे? तर ऑप्शन क्रमांक बी ऊसतोड कामगाराचा जिल्हा. ऑप्शन क्रमांक बी ऊसतोड कामगाराचा जिल्हा आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो पुढचा प्रश्न काय आहे पहा, महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या डोंगर रांगा आढळतात? महाराष्ट्रात कोणत्या डोंगर रांगा आपल्याला पाहायला मिळतात? तो ऑप्शन क्रमांक सी मित्रांनो बालाघाट डोंगर रांगा. लक्षात ठेवायचं आहे बालाघाट डोंगर रांगा हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? तर किती मित्रांनो 6. ऑप्शन क्रमांक सी 6. बीड जिल्हा पोलीस पाटील भरती आपल्यासाठी या ठिकाणी निघलेली पहा. गावातल्या गावामध्ये आपल्याला ही नोकरी असणार आहे पहा. अतिशय महत्त्वाचं म्हणजे पगार सुद्धा मानधन सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आहे. गावातल्या गावात असणार आहे. त्यामुळे आपल्या जर जागा सुटली असेल तर जागा सोडू नका. चांगला अभ्यास करा. कारण की या ठिकाणी जो अभ्यास करेल तोच टिकेल पहा. तो पण योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर तोच आपल्याला या ठिकाणी शेवटच्या फायनल लिस्टमध्ये आपलं नाव येऊ शकतं पहा. योग्य विषयाचा आणि योग्य डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने अभ्यास केला. समजा आपल्याला पुण्याला जायचं आपण मुंबईच्या गाडीमध्ये बसलो, तर बघा मुंबईची गाडीमध्ये जर बसलो, जेवढी गाडी फास्ट जाणार, तेवढं आपण या ठिकाणी आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळे योग्य डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ती योग्य दिशाच मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. यामध्ये जर पाहिलं तर वेळ फार कमी बघा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 10,000 प्रश्नांच्या PDF बनवले आहेत पहा. रोज बघा 1,000 जरी प्रश्न वाचले आणि रोज बघा 1,000 प्रश्न झाले तर 10,000 प्रश्न 10 दिवसात होते. टार्गेट ठेवून काम केलं तर 100% आपल्याला रिझल्ट भेटतो. त्यामुळे पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 10,000 प्रश्न या ठिकाणी बनवलेले आहेत मित्रांनो.
₹249 किंमत असणार आहे. हे प्रश्न तुम्हाला खूप महत्त्वाचे असणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे 93 25 23 08 40 या नंबरला ₹249 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही QR आहे हा स्कॅन करून याच WhatsApp नंबरला तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे. पहा त्याचा स्क्रीनशॉट पेमेंट झाल्याचा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सर्व प्रश्न हे पाठवून देईल. खूप महत्त्वाची PDF असणार आहे आणि मित्रांनो गाफील राहू नका. लगेच अभ्यासाला लागा. कारण की जेवढं लेट होतो तेवढं आपलं नुकसान आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी प्रश्न घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे. गावातल्या गावामध्ये जॉब आहे पहा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगला संधी आलेली पहा. लवकरात लवकर घेऊन टाका. वेळेचा सदुपयोग करा आणि लगेच फॉर्म भरा व्यवस्थेमध्ये आणि मित्रांनो लवकरात लवकर घ्या. कारण की बघा गावातल्या गावामध्ये जॉब आहे. संधी सोडू नका. जास्त काही सांगत नाही. चला पुढचा आपण या ठिकाणी प्रश्न पाहूयात. मध्ये प्रशासकीय केंद्र कोणतं आहे? काय प्रश्न आहे? बीड जिल्ह्यामध्ये प्रशासकीय केंद्र कोणतं आहे? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी बीड शहर. कोणतं? बीड शहर. बीड शहरातून कोणती नदी वाहते? बीड शहरातून कोणती नदी वाहते? तर बघा बिंदुसरा नदी वाहते. समजलं? बिंदुसरा. प्रश्न क्रमांक 14 आहे. बीड शहरातून कोणती नदी वाहते? हा झालेला आहे आपला. पुढचा प्रश्न आहे. बीड जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? चला द्या उत्तर. बीड जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर सीताफळ. ऑप्शन क्रमांक सी सीताफळासाठी प्रसिद्ध आहे पहा. बीड जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे? द्या उत्तर. बीड जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे? तर ऑप्शन क्रमांक सी परभणी. याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. प्रश्न क्रमांक 17 आहे. बीड जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणता जिल्हा आहे? बीड जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणता जिल्हा आहे? हे खूप महत्वाचं आहे पहा. तर कोणता आहे? ऑप्शन क्रमांक सी अहिल्यानगर. नवीन नाव काय मित्रांनो? अहिल्यानगर. समजलं? नेक्स्ट आहे. बीड जिल्ह्याच्या उत्तरेला कोणते जिल्हे आहेत? बीड जिल्ह्याच्या उत्तरेला कोणते जिल्हे आहेत? तर मित्रांनो जालना आणि छत्रपती संभाजीनगर. ऑप्शन क्रमांक ए. चला पुढचा प्रश्न आहे. बीड जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? बीड जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? तर लक्षात ठेवा लातूर आणि धाराशिव. ऑप्शन क्रमांक बी लातूर आणि धाराशिव आपलं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती पंचायत समिती आहेत? बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती पंचायत समिती आहेत? चला द्या उत्तर. तर किती मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी 11 हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा 11. नेक्स्ट आहे पहा. बीड जिल्ह्यामध्ये एकूण जिल्हा परिषदेचे किती मतदारसंघ आहेत? बीड जिल्ह्यात एकूण जिल्हा परिषदेचे किती मतदारसंघ आहेत? किती मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी 60 हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा 60. बीड जिल्ह्यामध्ये गावांची संख्या किती आहे? बीड जिल्ह्यात टोटल गावांची संख्या किती आहे? तर 1360. ऑप्शन क्रमांक बी. नेक्स्ट मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायती किती आहेत? तर बघा 1220 मित्रांनो ग्रामपंचायती आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो मांजरसुंबा येथून बीडकडे जाताना वाटेत असणाऱ्या घाटाचं नाव काय आहे? तर काय मित्रांनो पाली घाट याचं योग्य उत्तर येईल. पाली घाट. 25 नंबरचा प्रश्न आहे बघा. बीड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून कोणती नदी वाहते? हा प्रश्न आहे. बीड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून कोणती नदी वाहते? तर लक्षात ठेवा मित्रांनो गोदावरी नदी वाहते पहा. ऑप्शन क्रमांक बी गोदावरी नदी या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो बीड जिल्ह्याचं हवामान कसं आहे? सांगा पटकन. बीड जिल्ह्याचं हवामान कसं आहे? उष्ण आणि कोरडं हवामान आहे. ऑप्शन क्रमांक बी उष्ण आणि कोरडं हवामान आहे पहा. बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या दिशेकडून पावसाचं प्रमाण कमी कमी होत जातं? तर बीड जिल्ह्यातून कोणत्या दिशेकडून पावसाचं प्रमाण कमी कमी होत जातं? तर मित्रांनो पूर्वेकडून पश्चिमेकडे. ऑप्शन क्रमांक ए पूर्वेकडून पश्चिमेकडे याचं योग्य उत्तर आहे पहा. बीड शहरातील ऐतिहासिक विहिरीचं नाव काय आहे? तर काय मित्रांनो खजाना विहीर याचं योग्य उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक बी खजाना विहीर. चला पुढचा प्रश्न आहे. गोदावरी नदी बीड जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यातून वाहते? सांगा. तर मित्रांनो कोणकोणते तालुके आहेत? गेवरा इथून वाहते, माजलगाव मधून वाहते आणि परळी. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो टिंबटिंब जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहेत? बघा सांगा पटकन. तर जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहेत? सिंदफणा आहे, वाणी आणि सरस्वती. ऑप्शन क्रमांक ए आपलं बरोबर उत्तर होईल पहा. नेक्स्ट मित्रांनो मांजरा नदीचा उगम कोणत्या पर्वतरांगेमध्ये होतो? काय? मांजरा नदीचा उगम. तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक सी हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांगा हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. 32 नंबरचा प्रश्न आहे पहा. मांजरा नदी कोणत्या तालुक्यात उगम पावते? काय प्रश्न आहे? मांजरा नदी कोणत्या तालुक्यात उगम पावते? तर पाटोदा मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल काय होईल? पाटोदा. समजलं?
प्रश्न क्रमांक 33 आहे, मांजरा नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहेत? काय आहे? मांजरा नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहेत? सांगा पटकन. तर मित्रांनो लक्षात ठेवा, केज, रेणा, लिंबा आणि चौसाळा हे याचं योग्य उत्तर आहे पहा. सिंदफणा नदीचं उगम स्थान कोणतं आहे? सिंदफणा नदीचं उगम स्थान कोणतं आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक बी, पाटोदा तालुक्यातील चिंचोली टेकडी. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. बीड जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण कोणत्या नदीवरती आहे? पहा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण कोणत्या नदीवरती आहे? तर कोणत्या? बघा ऑप्शन क्रमांक बी, सिंदफणा हे याचं योग्य उत्तर होईल. लक्षात ठेवायचं आपल्याला. नेक्स्ट आहे पहा, बिंदुसरा नदी कोणत्या तालुक्यामध्ये उगम पावते? तर मित्रांनो बीड, ऑप्शन क्रमांक बी, बीड याचं योग्य उत्तर होईल पहा. नेक्स्ट आहे पहा, बीड जिल्ह्यामध्ये उगम पावून जिल्ह्यातच सिंदफणेस मिळणारी नदी कोणती आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन्स क्रमांक ए, कुंडलिका नदी. मित्रांनो कोणती? कुंडलिका. बीड जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणतं आहे? तर बीड जिल्ह्यातलं प्रमुख पीक हे बघा ज्वारी. ऑप्शन क्रमांक सी, ज्वारी. चला पुढचा प्रश्न आहे पहा, बीड जिल्ह्यातील महत्वाचं नगदी पीक कोणतं आहे? तर कोणतं आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी, कापूस हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. लक्षात ठेवायचं आहे, कापूस. नेक्स्ट आहे पहा, बीड जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी कोणती आहे? बीड जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी कोणती आहे? तो ऑप्शन क्रमांक बी, मांजरा नदी. लक्षात ठेवायचं आपल्याला, मांजरा नदी. नेक्स्ट आहे पहा, बीड जिल्हा कोणत्या कृषी उत्पादनात अग्रेसर आहे? तर तेलबिया आणि भाजीपाला. बघा, तेलबिया आणि भाजीपाला. बीड जिल्ह्यातून जाणारा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? सांगा पटकन, बीड जिल्ह्यातून जाणारा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला, ऑप्शन क्रमांक बी, कल्याण, विशाखापट्टणम, सोलापूर, औरंगाबाद, धुळे. समजलं? बीड जिल्ह्यातून जाणारे प्रमुख राजमार्ग कोणते आहेत? तर मित्रांनो प्रमुख राजमार्ग कोणते आहेत? तर राष्ट्रीय महामार्ग 222. समजलं? कल्याण, अहिल्यानगर, बीड. बीड जिल्ह्यात औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? सांगा पटकन. तर कोणत्या ठिकाणी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी, परळी, वैजनाथ. लक्षात ठेवायचं आहे, परळी, वैजनाथ. पुढचा प्रश्न आहे, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय कोणत्या शहरात आहे? कुठे मित्रांनो? अंबेजोगाई. लक्षात ठेवायचं पहा, अंबाजोगाई आपलं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, 19व्या शतकामध्ये बीड जिल्हा कोणाच्या आधिपत्याखाली होता? तर ऑप्शन क्रमांक सी, हैदराबादचा निजाम. लक्षात ठेवायचे पहा, हैदराबादचा निजाम हे याचं योग्य उत्तर होईल पहा. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असणाऱ्या जिल्ह्यातील ठिकाणाचं नाव काय आहे? तर काय मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी, परळी, वैजनाथ. लक्षात ठेवायचं आपल्याला, परळी, वैजनाथ. नेक्स्ट पहा, इसवी सन 1700 शतकात परळी वैजनाथ मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? तर कोणी केला पहा. तर याचं योग्य उत्तर होईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी, पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर. ऑप्शन क्रमांक बी. माता योगेश्वरी देवीचं मंदिर कोणत्या शहरामध्ये आहे? तर कुठे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक सी, आंबेजोगाईमध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं. कंकालेश्वर मंदिर कोणत्या शहरात आहे? बघा, कंकालेश्वर मंदिर तर बीडमध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. मराठी साहित्यातील थोर कवी मुकुंदराज आणि दासपंताची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो कोणत्या ठिकाणी आहे? तो ऑप्शन क्रमांक बी, अंबाजोगाई आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा, अंबाजोगाई. बीड शहरामधील जामा मस्जिदी कोणत्या राजाने बांधलेली? सांगा पटकन. तर मुघल राजा जहांगीर. मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 10 ऑगस्ट 1763 रोजी राक्षस भुवन या ठिकाणी कोणत्या दोन शासकामध्ये लढाई झाली होती? कोणत्या दोन शासकामध्ये लढाई झाली होती? सांगा पटकन. तर मित्रांनो पेशवा आणि निजाम याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर आहे पहा. राक्षस भुवन या ठिकाणी कोणतं मंदिर प्रसिद्ध आहे पहा? तर शनी मंदिर. मित्रांनो याचं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक बी. नेक्स्ट मित्रांनो, मांजरसुंबा शहराजवळ कोणता धबधबा प्रसिद्ध आहे पहा? मांजरसुंबा शहराजवळ कोणता धबधबा प्रसिद्ध आहे? तर कपिलधार धबधबा. ऑप्शन क्रमांक सी, कपिलधार धबधबा. नेक्स्ट मित्रांनो, राज्याच्या भौगोलिक क्षेत्राचा किती टक्के भाग हा बीड जिल्ह्याने व्यापलेला आहे पहा? सांगा पटकन, खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. तर लक्षात ठेवा मित्रांनो, 3.39% हा भाग काय केलेला आहे? बीड जिल्ह्याने व्यापलेला आहे पहा. सिंदफणा नदीवर माझगाव येथे कोणता प्रकल्प आहे? सांगा पटकन.
तर माजलगावच लक्षात ठेवायचं आपल्याला, कोणताही माजलगाव. केज तालुक्यामध्ये मांजरा नदीवर कोणता प्रकल्प उभारण्यात आला आहे? तर कोणता आहे मित्रांनो? मांजरा प्रकल्प. ऑप्शन क्रमांक ए मांजरा प्रकल्प. नेक्स्ट हे पहा, मराठवाडा विकास महामंडळाच्या वतीने बीड येथे कोणता प्रकल्प राबवला जातो? तर चर्म उद्योग मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चर्म उद्योग. बीड या ठिकाणी चामड्यापासून तयार होणाऱ्या बुदल्याचं नाव काय आहे? सांगा पटकन. तर काय मित्रांनो? छागल. ऑप्शन क्रमांक बी छागल हे याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये महत्वाच्या बागायत पीक कोणतं आहे? बीड जिल्ह्यात महत्वाचं बागायत पीक कोणतं आहे? तर ऊस आहे बघा. कोणतं आहे? ऊस. नेकनूर परिसरामध्ये आंबा फळाची प्रसिद्ध जात कोणती पहा? नेकनूर परिसरातील आंबा फळाची प्रसिद्ध जात कोणती आहे? तो कोणती मित्रांनो? काला पहाड याचं योग्य उत्तर होईल. आंबेजोगाई परिसरामध्ये आंब्याची प्रसिद्ध जात कोणती आहे? आंब्याची प्रसिद्ध जात कोणती आहे? तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, पेवंदी. कोणती पहा? पेवंदी. नेक्स्ट आहे पहा, बीड जिल्ह्यामध्ये नायगाव या ठिकाणी कोणत्या पक्षासाठी अभयारण्य आहे? तर कोणत्या पक्षासाठी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी मोर या पक्षासाठी पहा. नेक्स्ट आहे, मंझरी गावाजवळ बिंदुसारा नदीकाठी कोणता वन प्रकल्प साकारण्यात आलेला आहे पहा? सांगा पटकन. कोणता वन प्रकल्प साकारण्यात आलेला आहे? तर याचं एक उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक बी शांतीवन. कोणता आहे पहा? शांतीवन आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. बीड जिल्ह्यातील सर्वात मोठं शहर कोणतं आहे? बीड जिल्ह्यातलं सर्वात मोठं शहर कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक सी बीड शहर. लक्षात ठेवायचं आहे पहा, बीड शहर. नेक्स्ट आहे पहा, निजामी अंमलात अंबाजोगाई या शहराचं नाव काय आहे? तर काय होतं बघा, मोमिनाबाद याचं योग्य उत्तर होईल. काय? मोमिनाबाद. दासोपंताची कोणती साहित्य रचना प्रसिद्ध आहे? तर दासोपंताची कोणती बघा? ऑप्शन क्रमांक बी पासोडी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. लक्षात ठेवायचं आहे पासोडी. पुढचा प्रश्न मित्रांनो, आंबेजोगाई ग्रामीण रुग्णालय विशेषत्वाने कोणत्या रोगांसाठी प्रसिद्ध आहे? तर कोणत्या रोगासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी क्षयरोगासाठी मित्रांनो प्रसिद्ध आहे पहा. 70 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, मांजरसुबा या ठिकाणी कोणतं तीर्थक्षेत्र आहे? मांजरसुबा या ठिकाणी तर बघा, श्री मन्मथ स्वामी महाराजांचं या ठिकाणी काय पहा? तीर्थक्षेत्र आहे. लक्षात ठेवायचे तीर्थक्षेत्र. तर पुढचा प्रश्न मित्रांनो, 1763 राक्षस भूमांच्या लढाईमध्ये कोणी कुणाचा पराभव केला? तर कोणी कोणाचा पराभव केला? तर थोरल्या माधवराव पेशव्यांनी निजामाचा या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्वातंत्र्य लढ्याची मूर्तिमेढ कोणत्या शहरात रोवली? तर लक्षात ठेवा मित्रांनो, आंबेजोगाई याचं योग्य उत्तर होईल पहा. लक्षात ठेवायचं अंबाजोगाई. नेक्स्ट आहे पहा, पाटोदा तालुक्यामध्ये विंचरणा नदीवरील प्रसिद्ध धबधब्याचं नाव काय आहे? द्या उत्तर. तर काय मित्रांनो? सौताडा धबधबा. कोणत्या तालुक्यामध्ये? पाटोदा. समजलं? तर मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर भरपूर प्रश्न आहेत पहा. एवढं सगळं या ठिकाणी शिकवणं शक्य नाही. वेळेचं पण बंधन आहे आणि तुमचा पण अभ्यास झाला पाहिजे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा, ₹249 बघा तुम्हाला टोटल 10,000 प्रश्नांची या ठिकाणी मी PDF तयार केलेली पहा. यामध्ये बीड जिल्हा विशेष नोट्स असणार, वन लाईनर प्रश्न असणार, MCQ सुद्धा असणार. तुम्हाला काय करायचं आहे, जो काय आपला नंबर आहे पहा स्क्रीनवर दिसतोय 9325230840, या नंबरला तुम्हाला ₹249 पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरला बघा WhatsAppला त्याचा स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे पहा. लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व जे काही PDF आहेत पहा, या टॉपिक वाईज PDF असणार आहेत. IMP आणि कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या सगळ्या PDF मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा, कारण की या ठिकाणी जर पाहिलं, त्यामुळे मित्रांनो त्या नंबरला तुम्ही नक्की पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळं पाठवून देईल. कारण की पहा, गावातल्या गावात नोकरी असा चान्स कधी भेटणार नाही. हा चान्स सोडला तर परत चान्स भेटणार नाही पहा. परत भरती निघती नाही निघती. त्यामुळे या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे आणि सोन्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कारण की पहा, गावातल्या गावात नोकरी पहा, मानधन पण चांगलं आहे, पेमेंट पण चांगलं आहे. शिवाय बघा तुम्हाला तुमच्यानुसार सगळं ॲडजस्ट होऊ शकतं पहा. त्यामुळे लवकरात लवकर करून घ्या पेमेंट. ₹249 आपले चहा पाण्याला कुठेही खर्च होतात पहा. बरोबर आहे की नाही? ही बघा गुंतवणूक असते पहा आणि याचा पैसा वायफट जाणार नाही. तुमच्या नॉलेजमध्ये ज्याची वाढ होणार आहे, लवकरात लवकर घेऊन टाका. वेळ फार कमी आहे पहा. चला जास्त काही सांगत नाही. ज्याला घ्यायचं असेल खरोखर PDF त्यांनी घेऊन टाका. एका मिनिटामध्ये मी सगळा PDF पाठवून देईल.